बघा, मी मागील 6 महिन्या अगोदर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे आमच्या एका मिळकतीचा सिटी सर्वे नंबर एकत्रीकरणाचा एक अर्ज दिला होता। मागील 6 महिन्यापूर्वी तो अर्ज दिलेला आहे। आता 6 महिन्या अगोदर अर्ज दिल्यानंतर त्यांनी जेवढा वेळ आम्हाला सांगितला, जेवढे कागदपत्र आम्हाला सांगितले, तेवढ्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता आम्ही केलेली आहे। सगळे कागदपत्र जमा केल्यानंतर त्यांनी आम्हाला जो सांगितलं की तुमचे एवढ्या दिवसामध्ये काम होऊन जाईल, तेवढे दिवस नंतर आम्ही इथे ऑफिसला पोहोचलो। इथे पोहोचल्यानंतर बघितलं तर त्यांनी सांगितलं की अजून तुमचं काम झालेलं नाहीये, तुम्ही नंतर या, तुम्ही एवढ्या दिवसांनी या। आम्ही तेवढ्याही दिवसानं, जेवढं त्यांनी सांगितले तेवढ्या दिवसानंतर आम्ही आलो। इथे पोहोचल्यानंतर असं कळालं की जे वीर सर होते, ज्यांच्याकडे भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक पदाचा चार्ज होता, तर ते कोणत्या कारणामध्ये सस्पेंड झाल्या कारणाने तर ते तिथे अवेलेबल नव्हते। त्यानंतर काही दिवस अजून चक्रा मारल्यानंतर कळाले की त्यांच्या जागी कोणाला दुसऱ्याला चार्ज दिलेला आहे। माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत सर, जे मी तिथे जमा केलेले आहेत। वीर सर सस्पेंड झाल्यानंतर पाटील सर त्यांना चार्ज देण्यात आला। त्यांना चार्ज दिल्यानंतर त्यांच्याकडे सेम प्रोसेस, त्यांच्याकडे चक्रा मारत गेलो। खूप दिवस, खूप महिने चक्रा मारल्यानंतर त्यांनी नंतर असं कळालं की पाटील सर जे त्यांची कुठेतरी बदली झाली। ठीक आहे, त्यानंतर परत चक्रा मारत गेलो सर। असा चक्कर मारणारा मी एकटा नाहीये सर, असे भरपूरसे लोक, सामान्य नागरिक, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहणारे सामान्य नागरिक आहेत, शेकडो नागरिक आहेत सर, की जे रोज चक्रा मारतात, दिवसभर इथे बसतात, ऊन पाऊस वारा सगळं ऍडजस्ट करून, सगळं सहन करून इथे बसतात आणि हाती काय येतं सर, त्यांच्या निराशा। तर या संबंधित मला एक प्रश्न आहे की सर, आता जे सामान्य नागरिकांची जेवढे कामं इथं रखडलेले आहेत, आता 6 महिन्यांपासून माझं काम रखडलेलं आहे। होऊ शकतं की दुसरे जे नागरिक चक्रा मारतात त्यांचे 1 वर्षापासून असेल, 1.5 वर्षापासून असेल, 2 महिन्यापासून असेल, हे सगळ्यांचे कामं रखडलेले आहेत सर। हे कामं होतील कधी? आता त्यानंतर जे तर पाटील साहेब यांचं बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी उंडे साहेबांना चार्ज देण्यात आला। आता उंडे साहेबांशी आम्ही चर्चा केल्यानंतर, त्यांच्याकडे चक्रा मारल्यानंतर त्यांनी असं सांगण्यात आलं आम्हाला की माझ्याकडे फक्त चार्ज दिलेला आहे, पण सायनिंग अथॉरिटी माझ्याकडे नाहीये। मग आमचा सवाल असा आहे सर की जर तुमच्याकडे चार्ज दिलेला आहे, पदभार दिलेला आहे, तर मग सायनिंग अथॉरिटी कोणाला आहे? या सामान्य नागरिकांनी जायचंय कोणाकडे? ठीक आहे, या सामान्य नागरिकांची कामं होतील कधी? कधी होतील? कधीपर्यंत चक्रा मारणार आहे तुमच्याकडे? मला एक या प्रकारेच त्यानंतर उंडे साहेबांच्या नंतर तिकडे गेल्यानंतर त्यांना असं करण्यात आलं, सध्या ज्यांच्याकडे पदभार दिलेला आहे उंडे साहेब, त्यांच्याकडे चक्रा मारल्यानंतर त्यांनी असे उत्तर दिले की माझ्याकडे फक्त पदभार दिलेला आहे, पण सायनिंग अथॉरिटी माझ्याकडे नाहीये। तर आम्ही अशी विचारणा केली की साहेब, मग सायनिंग अथॉरिटी कोणाकडे आहेत? लोकांचे जे रखडलेले कामं आहेत, ते कामं कधी पूर्ण होतील? तर त्यांनी सांगितलं की सध्या सायनिंग अथॉरिटी जी आहे, जो चार्ज आहे, तो जोगदंड साहेबांना दिलेला आहे। तर आम्ही संबंधित जोगदंड साहेबांना भेटायला गेलो असता तिथे ते अवेलेबल नाहीत, तिथे हजर नाहीत। त्यांच्याबद्दल विचारणा केली असता असे सांगण्यात आले की त्यांची तब्येत खराब असल्यामुळे, त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे ते सुट्टीवर आहेत आणि तेही कमीत कमी 20 ते 25 दिवसापासून आम्ही चक्रा मारतोय। ना त्यांची भेट होतीये, ना ते दुसरे साहेब आम्हाला अपेक्षित जसं उत्तर आहे किंवा आमचं जे काम आहे ते पूर्ण होत नाहीये। तर आम्हाला असा सवाल आहे की या साहेबांकडे गेल्यानंतर ते सांगतात की त्या साहेबांना भेटा, त्या साहेबांकडे गेल्यानंतर सांगतात की त्या साहेबांना भेटा। या जनतेचे, सामान्य नागरिकांचे कामं जे रखडलेले, ते कामं होतील कधी? कोणामार्फत होतील? या चक्रा जे मारतायत लोक, ही जनता जी एवढी शेकडोने संबंधित ऑफिसला चक्रा मारून इथे त्रस्त झालेली आहे, असं तुमचं म्हणणं आहे? हो, जनता इथे चक्कर मारून त्रस्त झालेली आहे, त्यांचे कामं रखडलेले, ते कामं होतील कधी? अधिकारी जागेवर नाहीयेत। या अधिकाऱ्याबद्दल विचारणा केली असता ते सांगतात की त्यांची इलेक्शनला ड्युटी लावलेली आहे, निवडणूकसाठी। या अधिकारी बद्दल विचारणा केली असता त्यांची SIR साठी ड्युटी लावलेली आहे। मग जागेवर जर अधिकारी नाहीयेत तर मग तुम्ही ताळा लावा, ऑफिसला ताळा लावू शकता ना तुम्ही। मग या ऑफिस तुम्ही जे उघडलेलं आहे, हे सामान्य जनतेच्या नागरिकांसाठी जे उघडलेलं आहे, हे कशासाठी आहे? जर नागरिकांचे प्रश्न इथं सुटत नसतील तर काहीच याचा अर्थ नाहीये सर, काहीच फायदा नाही ऑफिसचा। मी आता कमीत कमी 7 ते 8 महिन्यापासून या ऑफिसमध्ये चक्कर मारतोय, माझं काम अजून झालेलं नाहीये। संबंधित अधिकारी कोणतेच तिथे हजर नाहीयेत। जे हजर आहेत ते सांगतात आमच्याकडे फक्त चार्ज आहे, पण सायनिंग अथॉरिटी आमच्याकडे नाहीये। असे किती लोक आहेत तुमचे सारखे? असे आमच्यासारखे सर शेकडो लोक आहेत। माझ्यासोबतच तुम्हाला सांगतो, दररोज जेव्हा मी चक्कर मारतो कमीत कमी 15 ते 20 लोक तिथे बसलेले असतात। कशासाठी? साहेबांची वाट पाहत असतात की साहेब येतील आणि आमचं काम होईल, पण ते काम होत नाहीये। असं वाटतं की
हे जे अधिकारी आहे हे गेल्याचे कातडीचं झालेले आहे हो साहेब, बरोबर. आणि त्यांना म्हणजे काहीच घेणं देणं नाही, म्हणजे बरोबर. फक्त त्यांना येऊन सही मारायची आणि पगार घ्यायचा. बरोबर सर. त्यासोबतच तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या वेळेला एखाद्या अधिकारीकडे आपलं रखडलेल्या कामाची विचारणा करण्यासाठी आपण गेलो असता, ते एखाद्या संबंधित दुसऱ्या एखाद्या अधिकारीवरती ते ढकलतात आणि तिथे सरळ सरळ प्रत्येक सामान्य जनतेकडून पैशाची मागणी करतात साहेब. आणि जोपर्यंत यांना पैसे पोहोचत नाहीत ते तसेही कोणाचे काम करत नाहीत सर. ठीक आहे. तर आपलं नाव सांगा. माझं नाव विशाल अंबादास दांडगे, एक सामान्य नागरिक, छत्रपती संभाजीनगर.